श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदिक उपचार बाय मयुरी या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे मी आज असे 4 पदार्थ किंवा सुपरफूड सांगणार आहे ज्याच्याने आपल्या आरोग्यावर फायदाच फायदा होणार आहे. तर आजकाल सर्वात जास्त हेल्थ प्रॉब्लेम कोणते हे जर मी तुम्हाला विचारलं तर प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळीच असणार आहे. हे मी श्युअरली सांगू शकते. कोणी म्हणेल डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आहे, कोणी म्हणेल हार्ट प्रॉब्लेम आहे, कोणी म्हणेल स्किन प्रॉब्लेम्स आहे, कोणी म्हणेल ओबेसिटी प्रॉब्लेम आहे, कोणी म्हणेल डोकं दुखणं. तर खरं सांगायचं तर ही सर्व उत्तरं खरीच आहे, अगदी बरोबर आहे. कारण हीच परिस्थिती सध्या झाली आहे. तरी ही सर्व प्रॉब्लेम्स आता कॉमन झाली आहेत. प्रत्येकाला यातलं काही ना काही होतच असतं. आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर हीच प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतील. मग अशी एखादी गोष्ट आहे का जी आपण आपल्या डाईटमध्ये इन्क्लूड केली तर आपले हे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन जातील? तर याचं उत्तर हो आहे. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे असे 4 पदार्थ, म्हणजे असे 4 सुपरफूड्स की जे या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहेत. तर हे 4 सुपरफूड्स जर तुम्ही रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर तुमचे भरपूर प्रॉब्लेम्स दूर होतील. तर हे आयुर्वेदातले सुपरफूड्स आहे व आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीने पण प्रूव्ह केलं की हे पदार्थ आपल्या शरीरासाठी बेस्ट आहेत. चला तर मग बघूया हे 4 सुपरफूड्स जे आपल्याला केव्हा खायचे, किती खायचे व कसे खायचे, व त्यांना आपण भिजवूनच का खायचे आहे, आपण त्यांना न भिजवता खाऊ शकतो का? तर जेव्हा आपल्याला काही हेल्थ प्रॉब्लेम होतो तेव्हा आपण आपले पैसे सप्लिमेंट्समध्ये लावून देतो. पण विश्वास ठेवा, निसर्गाने आपल्याला असा खजिना दिला आहे तो 100% नॅचरल आहे, आपल्या शरीरासाठी बेस्ट आहे, जो आपल्याला भरपूर फायदे देतो आणि ज्याचे साईड इफेक्ट सुद्धा होत नाही. तर आता बघूया ते 4 सुपरफूड्स. त्यातील पहिलं म्हणजे बदाम. बदामाला न्यूट्रिएंट्सचं पॉवर हाऊस मानलं जातं. बदामात कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम असतं. सेलेनियम ते मायक्रोन्यूट्रिएंट आहे ज्यामुळे आपली स्किन, केस, आपले थायरॉइड ग्लँड्स हेल्दी राहतात. बदाम हा व्हिटॅमिन ईचा वन ऑफ द बेस्ट सोर्स मानला जातो आणि व्हिटॅमिन ईमुळे आपल्याला स्किनला बरेचसे फायदे होत असतात. आपली स्किन ग्लो करते, डाग दूर होतात, याच्यामुळे डोळेसुद्धा चांगले राहतात आणि हार्टसाठी सुद्धा ते चांगलं असतं. बदाम खाल्ल्याने आपली हाडं, दात मजबूत होतात, त्याचबरोबर आपली मेमरीसुद्धा शार्प होते. आता बघूया दुसरा पदार्थ, तो म्हणजे अंजीर. अंजीर तसं तर डार्क पर्पल कलरचं फ्रूट असतं, पण बरेच जण याला ड्राय फॉर्ममध्येच खातात. तर हे अंजीर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेमसाठी रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल, ब्लोटिंग असेल तर तुम्ही अंजीर नक्कीच खाल्लं पाहिजे. स्टडीजमध्ये असे प्रूव्ह झाले की आपल्या इंटेस्टाईनमध्ये जो मळ असतो ना तो साफ होतो आणि हे अंजीर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी सुद्धा बेनिफिशियल आहे. मेल्समध्ये स्पर्म काउंट वाढवण्याचं काम अंजीर करतं आणि फिमेल्समध्ये बरेचसे हार्मोनल प्रॉब्लेम्स अंजीरमुळे दूर होतात आणि फर्टिलिटीसुद्धा इन्क्रीज होते. आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा अंजीर खूप महत्त्वाचं आहे. एकतर अंजीर अँटी इन्फ्लामेटरी असतो आणि याच्यात अँटीऑक्सिडंट्ससुद्धा असतात, ज्यामुळे अंजीर फ्री रॅडिकल्स बनू देत नाही आणि आपल्या स्किनवर जर काही इन्फ्लामेशन झाले असेल तर त्यामुळे ते दूर होतात. अजून म्हणजे कोलेस्टेरॉल कमी करतं, जॉईंट पेनपासून रिलीफ मिळतं, केसांना वाढवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी अंजीर खूप महत्त्वाचं व फायदेशीर आहे. आता पुढील पदार्थ म्हणजे अक्रोड. आपण जर अक्रोड बघितलं तर ते सेम आपल्या ब्रेनसारखं दिसतं. कदाचित हा एक नेचरचा संकेत असावा. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे इतर पदार्थांच्या तुलनेत खूप जास्त असतात, जे आपल्या मेमरीला शार्प करतं. ते आपल्या ब्रेनचं संतुलन बनवून ठेवतं, ब्रेन सेल्स वाढवण्याचं काम करतं आणि हेल्दी फॅट्सचा इतका चांगला सोर्स असल्यामुळे ते आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलला दूर करतं, त्याचबरोबर गुड कोलेस्टेरॉलला वाढवण्याचं काम करतं आणि आपले हार्ट अटॅकचे चान्सेस कमी होतात. आणि अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरात बनणाऱ्या कॅन्सर सेल्सला मारण्याचं कामसुद्धा हे अक्रोड करत असतं. आता बघूया चौथा पदार्थ किंवा चौथा सुपरफूड, ते म्हणजे मनुके किंवा किसमिस. आपल्या सर्वांना माहिती आहे की द्राक्षांना ड्राय करून त्यापासून मनुके बनवतात. नॅचरली हे स्वीट असतं आणि त्याच्यात फायबर
सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे ह्या मनुकांमुळे आपले जेवण हे व्यवस्थित पचतं। जर तुम्ही खूप थकून जात असाल, तुम्हाला एनर्जी जाणवत नसेल, तर यासाठी मनुके तुमच्यासाठी खूप मदत करतील। ज्याचं लो ब्लड प्रेशर असतं, दम लागण्याचा प्रॉब्लेम असतो, काहींना चक्कर सुद्धा येतात, तर असा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर किसमिस खाऊन बघा। आपल्या बॉडीत असणारी आयर्नची कमी, डाऊन झालेली HB लेवल, या सगळ्यावर उपाय म्हणजे मनुके। मनुक्यामध्ये बोरान असतं, जे आपल्या शरीरातील कॅल्शियम लेवलला सुद्धा वाढवतं। त्यामुळे आपली बोन्स स्ट्रॉंग होतात व त्यातून कटकट असा आवाज येत नाही। पण आता हे 4 सुपर फूड्स तर आहेत, पण यांना कसं खायचे, याची योग्य पद्धत कोणती, ज्याच्याने आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल। तर करायचं काय आहे, रात्री झोपण्याच्या आधी 1 छोट्या वाटीत 4 बदाम पाण्यात भिजत टाकायचे आहे। अजून एका वाटीत 2 ते 3 अक्रोड भिजत घालायचे आहे। अजून एका वाटीत 2 अंजीर व 4-5 मनुके पाण्यात भिजत घालायचे आहे। आणि हे अंजीर आणि मनुक्यांच्या वाटीत इतकेच पाणी टाका की ते भिजतील, एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही। आणि तुम्ही बदाम आणि अक्रोडला एका वाटीत सुद्धा भिजत टाकू शकता। आता समजा आपण काय केलं, बदाम आणि अक्रोडला एका वाटीत भिजत टाकले आणि अंजीर आणि मनुक्यांना दुसऱ्या वाटीत भिजत टाकले। असं आपण यामुळे केले की अक्रोड आणि बदाम त्या पाण्याला आपल्याला काहीच यूज करायचं नाही। काय असतं ना, बदाम, अक्रोड अशा काही गोष्टींमधून काही फायटिक ॲसिड असतात, जे भिजवल्याने निघून जातात, जे की निघून गेलेलेच आपल्यासाठी चांगलं असतं। आणि जसं की अंजीर असेल, मनुके असतील, याचं पाणी आपण नक्कीच यूज केलं पाहिजे। या पाण्यात ताकद तर असतेच, पण त्याचबरोबर काही वॉटर सोल्युबल इन्ग्रेडियंट्स असतात, म्हणून अंजीर आणि किसमिस वालं जे पाणी आहे ते फेकून देऊ नका। तर आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बदामाचे साल काढायचे आहे, तसंच अक्रोडचेही काही जितके साल काढता येतील ते काढून घ्या आणि दुसऱ्या वाटीतले अंजीर आणि मनुकेही फुलून गेले असतील। तुम्हाला ह्या 4ही पदार्थांना एकसाथ हळूहळू चावून खायचं आहे। बघा, यांना पटापट गिळू नका किंवा खाताना घाई करू नका, व्यवस्थित खा। त्यानंतर सगळ्यात शेवटी अंजीर आणि मनुकांचं जे पाणी असेल ते पिऊन टाका। मग आता हे खायचं केव्हा, तर सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचंय, फ्रेश व्हायचंय, त्यानंतर तुम्हाला हे 4 पदार्थ खायचे आहेत। आणि हे लक्षात ठेवायचं आहे, खाल्ल्यानंतर अर्धा ते पाऊण तास काही खाऊ नका। त्यानंतरच तुम्ही अर्धा ते पाऊण तासानंतरच काहीही खाऊ किंवा पिऊ शकतात। आणि नक्की विश्वास ठेवा की ही 4ही पदार्थ एखाद्या सप्लिमेंट सारखेच काम करतात। तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या निघून जातील। तुम्हाला थोड्याच दिवसात याचा अनुभव येईल व म्हणाल की मी हा उपाय याआधीच सुरू करायला हवा होता। तर ही होती आजची अशी माहिती। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा। धन्यवाद।